तर मित्रांनो नमस्कार. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत पारू मात्र मन लावून तिची जी परीक्षा जवळ येणार आहे त्याचा अभ्यास करत असते. पण पारू मात्र ज्यावेळी अभ्यास करत असते त्यावेळी आदित्य तिच्या जेवणाची वगैरे काळजी घेत असतो. पण जेव्हा मात्र आदित्य त्याच्या प्रोजेक्टचं काम करत असतो ना तेव्हा पारू मात्र त्याची काळजी घेते. त्यानंतर ते दोघेजण रात्री मन लावून अभ्यास करत असतात. पारू तिचा अभ्यास करत असते, आदित्य त्याच्या प्रोजेक्टबद्दल अभ्यास करत असतो. पण तेवढ्याच वेळामध्ये पारूला जे काही येत नाही ना ते आदित्य छानपणे समजावून सांगत असतो. पण तेवढ्याच वेळात लाईट जाते. त्यानंतर मग आदित्य मोबाईलची टॉर्च लावतो. त्यानंतर त्याच्या मोबाईलची चार्जिंग संपून जाते. नंतर ते दिवा लावून छानपैकी अभ्यास करत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पारू टिफिनचं काम चालू ठेवते आणि तेव्हाही अभ्यास करत असते. मग तिथल्याच बायका म्हणू लागतात, अगं पारू तू इतकी गडबड का करते, तू अभ्यासाकडे लक्ष दे बरं का, बाकीच्या कामाकडे आम्ही लक्ष द्यायला आहेत ना. त्यावेळी पारू तर आनंदातच हो म्हणते. पण तेवढ्याच वेळामध्ये एका चाळीतला माणूस दारू पिऊनच तिथे येतो. त्याच्या बायकोला तो घेऊन जात असतो आणि म्हणूही लागतो, काय गं मी तुला किती वेळ सांगितलं इथं अजिबात यायचं नाही, मग तू इथं का करते, चल बरं का आता लवकर घरी. तिच्या हाताला पकडून तो तिला घरी नेण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्याच्यानंतर ती बाई म्हणत असते की तू काही जरी म्हणला ना मी अजिबात घरी येणार नाही, कारण की पारूला अभ्यास करायचा आहे आणि मला टिफिनचं काम बघायचं आहे, त्याच्यामुळे तू काही जरी म्हणला तरी मी अजिबात घरी येणार नाही. त्यानंतर त्या नवरा बायकामध्ये वाद घालायला सुरुवात करतात. त्यानंतर तो माणूस डायरेक्टली त्याच्या बायकोवर हात पण उचलवत असतो. पण पारू मात्र मध्ये जाऊन त्याचा हात पकडत असते. नंतर तो माणूस म्हणू लागतो, पारू तू मला असं म्हणली ना तुला खूप महागात पडेल बरं का. पण पारू त्याचं काही ऐकून घ्यायला तयारच नसते. त्या इतर बायका मात्र त्याला चांगला धडा शिकवतात आणि त्याला घराच्या बाहेर हकलवून देतात. त्यानंतर ती बाई म्हणू लागते, आतापर्यंत मी याच्या प्रत्येक गोष्ट सहन करत आले, पण मी आता याची एकही गोष्ट सहन करणार नाही. मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, मी आता खूप कष्ट करणार आहे. आणि मग त्यावेळी पारूलाही खूप आनंद होत असतो. दुसरीकडे आदित्यला एका ऑफिसमध्ये जायचं असतं. आता त्या प्रोजेक्टबद्दलच काम असतं. त्यावेळी ते दोन माणसं आदित्यला भेटणार असते. त्यावेळी ते माणसांना तर आदित्यला बघून खूप आनंद होतो. आदित्यचं स्वागत वगैरे ते करत असतात. आता आदित्यला ना सगळ्या गोष्टीची परमिशन मिळालेली असते त्याचा तो ड्रीम प्रोजेक्ट सुरुवात करायला. त्यावेळी ते माणसं म्हणू लागतात, आदित्य आता सगळं तर झालंय, मला वाटतंय आता तू लवकरात लवकर तू त्याच्या प्रोजेक्टचं ना उद्घाटन करून घ्यावं. त्यावेळी आदित्य म्हणू लागतो, हो हो सर मी आता लवकरच करणार आहे, पण माझ्या त्या उद्घाटनासाठी तुम्ही पण नक्की या बरं का. त्यानंतर ते म्हणू लागतं, हो आम्ही नक्कीच येऊ आदित्य. त्यानंतर मग आदित्य घरी जाण्यासाठी निघत असतो. तो मात्र खूप खुश असतो. घरी आल्याच्या नंतर पारू त्याला विचारूही लागते, काय झालं आदित्य सर आज तुम्ही खूप खुश दिसताय. त्यानंतर आदित्य सांगू लागतो, हो हो पारू आज मी ना खूप खुश आहे, कारण की मला ना सगळ्या परमिशन मिळालेलं आहे, कारण की मी आता माझा प्रोजेक्टचं उद्घाटन पण करायचं ठरवलं आहे. आपल्याला आता तयारी करावं लागणार आहे बरं का. त्यावेळी पारू ही खूप आनंदात असते आणि ती हसून हो म्हणते. तर मग पारू म्हणू लागते, आदित्य सर तुम्ही काय करा, पहिले गुरुजींना फोन करून ही बातमी कळवा, त्यांनी ज्या मुहूर्तावर दिले ना त्याच मुहूर्तावर आपण उद्घाटन करून घेऊया. त्यानंतर आदित्यलाही पारूचं म्हणणं पटत असतं. त्यानंतर तो गुरुजींना फोन करतो. हा काही सगळा प्रकार गुरुजीला सांगल्याच्या नंतर गुरुजी त्यांचं अभिनंदनही करत असताना म्हणू लागता, पुढच्या आठवड्यामध्ये ना मंगळवारी छान मुहूर्त आहे, त्या दिवशी तुम्ही उद्घाटन करू शकता आणि तुला ना या गोष्टीमध्ये नक्कीच यश मिळेल. त्यावेळी आदित्य हसूनच म्हणतो, ठीक आहे गुरुजी, पण तुम्ही पण नक्की या बरं का. त्यावेळी गुरुजी हो म्हणता. त्यानंतर आदित्य पारूला म्हणू लागतो, पारू माझी तर इच्छा आईनं पण या उद्घाटनासाठी नक्की यावं, पण मला माहिती नाही ती येईल की नाही म्हणून. तर मग पारू म्हणू लागते, आदित्य सर तुम्ही अगोदरच असा विचार का करताय बरं का, कारण की देवी आईचं ना तुमच्यावर खूप प्रेम आहे, त्या तुमच्या ना उद्घाटनासाठी नक्कीच येतील, नाही म्हणणारच नाही. त्यावेळी तुम्ही काय करा, आता घरी जा आणि देवी आईला निमंत्रण द्या. त्यानंतर मग लगेचच आदित्य म्हणू लागतो, हो पारू मला तर जायचं आहे, पण तुला पण माझ्यासोबत यावं लागेल. त्यावेळी पारू तर डायरेक्ट नकार देते. म्हणू लागते, आदित्य सर तुम्ही एकटेच जा बरं का, मला ना घरी खूप कामं आहेत. त्यावेळी मग आदित्य हो म्हणतो आणि मग तिकडेच जाण्यासाठी निघत असतो. दुसरीकडे श्रीकांत, अहिल्या आणि प्रीतम एकाच प्रोजेक्ट विषयी बोलत असतात. पण तेवढ्याच वेळात आदित्य तिथे येतो. आता प्रीतम आणि श्रीकांतला आदित्यला बघून ना खूप आनंद होत असतो. तेवढ्या वेळात अहिल्या मात्र आदित्यकडे लक्ष देत नाही. मग आदित्य त्याच्या त्या प्रोजेक्टबद्दल सगळ्यांना सांगत असतो, त्यांना आमंत्रण वगैरे देत असतो. पण त्यावेळी अहिल्या आदित्यवर खूपच चिडते. म्हणू लागते, काय रे मी तुला किती वेळेस सांगितलं तू सतत तिथे का येत असतो. त्यावेळी अहिल्या म्हणू लागते, तुला स्पष्टपणे सांगितलं आहे की तुझा आणि आमचा काहीच संबंध नाही, मग तू इथे कशासाठी येतोय. त्यावेळी मग अहिल्याचं असं बोलणं ऐकून सगळ्यांना तर खूपच मोठा धक्का बसतो. प्रीतम अहिल्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण अहिल्या सांगू लागते की प्रीतम मी एक नाही मी 1000 वेळेस सांगितले या मुलाचा आणि आपला काहीच संबंध नाही, मग हा सतत इथे का येत राहतो.
त्यावेळी अहिल्या म्हणू लागते, हाच नाही दुसरं कुणी जर माझ्याकडे आलं असतं फंडिंग पुरवण्याच्या कामासाठी ना मी त्यालाही फंडिंग पुरवलं असतं, त्याच्यामुळे हा जवळचा वगैरे माझा कुणीच नाही आहे. त्यावेळी मग अहिल्याचं असं बोलणं ऐकून आदित्य दुखावला जातो. आदित्य म्हणू लागतो, आई मला मान्य आहे गं तुझा माझ्यावर राग आहे, तू माझ्यावर खूप चिडलेली आहे, मी तुझा खूप मोठा विश्वासघात केला, पण तू मला ज्या मार्गावर चालायला शिकवलं आहे ना गं, मी त्याच मार्गाने जात आहे. मी ना या गोष्टीमध्ये ना काही चूक केली नाही, त्याच्यामुळे तू प्लीज माझ्या उद्घाटनासाठी ये ना गं. त्यावेळी अहिल्या डायरेक्टली नकार देते. त्यावेळी श्रीकांत अहिल्यावर खूप चिडतो, तिला म्हणूही लागतो, पण अहिल्या त्यावेळी श्रीकांतचंही ऐकत नसते. ती आदित्यला डायरेक्ट सांगत असते, यानंतर आमच्या घरामध्ये ना तू पाऊलही ठेवायचं नाही. नंतर मग आदित्य म्हणू लागतो, आई मला खात्री आहे गं तू नक्की उद्घाटनासाठी येशील, मी ना तुझी वाट बघेल बरं का. त्यानंतर आदित्य तिथनं निघून जातो. त्यावेळी अहिल्या सगळ्या जणांना सांगत असते की अजिबात आपल्या घरातून त्या उद्घाटनासाठी कुणीच जाणार नाही. त्यावेळी अहिल्या तिथनं निघून जाते. प्रीतम आणि श्रीकांत एकमेकांकडे बघत राहतात, त्यांना काहीच कळत नसतं आता आपण काय करायचंय म्हणून. दुसरीकडे आदित्य घरी आल्याच्या नंतर पारू रडतच त्याला मिठी मारते. त्यावेळी आदित्य म्हणू लागतो, काय गं पारू तुला काय झालंय आता रडायला, सगळं तर काही ठीक होतं ना. त्यावेळी पारू म्हणू लागते, आदित्य सर ज्या दिवशी तुमचं प्रोजेक्टचं उद्घाटन आहे ना त्याच दिवशी माझा पेपर आहे, त्याच्यामुळं मला ना खूप वेगळंच वाटतं, मला उद्घाटनासाठी यायचं होतं ना, मी काय करते ना तो पेपर जाऊ देते आणि मी उद्घाटनालाच येते. त्यावेळी आदित्य म्हटलं, पारू तू हे काय बोलते, तुला कळतंय का, त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ना तुझं 12वीचं पास होणं आणि तुझा तो व्यवस्थितपणे पेपर देणं हेच महत्त्वाचं आहे. तर मग आदित्य म्हणतो, हवं तर मी ना माझं उद्घाटनाची तारीख समोर ढकलतो, पण तू तुझा पेपर बुडवायचा नाही बरं का. त्यावेळी मग पारू म्हणू लागते, नाही नाही आदित्य सर असं अजिबात नाही करायचं, आत्ता कुठं आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सुरळीत होत आहेत, मग कशाला विघ्न आणायचे आपण आपल्या हातानेच. त्याच्यासाठी मी काय करते माहिती आहे का, लवकरात लवकर पेपरला जाते, लवकर पेपर पण लिहिते आणि लवकरात लवकर उद्घाटनासाठी पण येते, जमन नाही आता. त्यावेळी आदित्य म्हणतो, हो तुझी जशी इच्छा आहे ना तसं कर, पण व्यवस्थितपणे अभ्यास कर, व्यवस्थित पेपर दे बरं का, तुझं ना पास होणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पारवी हसून हो म्हणते. त्यावेळी प्रिया इकडे त्यांच्या रूममध्ये असते. त्यावेळी प्रीतम सतत हर वेळेस सारखा तो चिडचिड करतच येतो. त्यावेळी प्रिया विचारू लागते, प्रीतम आता काय झालंय तुम्हाला. त्यावेळी प्रीतम म्हणू लागतो, मला तर कळतच नाही अशी आई का वागते, नेमकं ती दुसऱ्यासोबत नाही तर आपल्या स्वतःच्या मुलासोबत आपल्या दादासोबतच का वागते, मला ना तिचं कळतच नाही, तिच्या डोक्यात नेमकं काय चालू राहतं. आता दादाच्यासाठी किती महत्त्वाचा दिवस आहे आणि तिनं डायरेक्टली नकार दिलाय. त्यावेळी प्रिया म्हणते की हो प्रीतम मलाही कळतंय दादासाठी किती महत्त्वाचा दिवस आहे, पण आता आई असं का करताय ना मला कळत नाही, पण आपण दोघांनी दादाला मात्र सपोर्ट करायचाच आहे. त्यावेळी प्रीतम म्हणतो की हो प्रिया आपण अगदी तसंच करायचं, आईसोबत खोटं जरी बोलावं लागले ना तरी आपण बोलायचं, पण आपण दादाला आणि वहिनीला सपोर्ट नक्की करायचा. त्यावेळी प्रियाही हो म्हणते. तर त्यानंतर पारू मात्र आदित्यला सांगू लागते, हे बघा आदित्य सर आता माझं ठरलं आहे, मी आता पहिले पेपरला जाते, छान असा पेपर सोडून लवकरात लवकर उद्घाटनासाठी पण येते. आता त्यानंतर आदित्य म्हणतो, हो जशी तुझी इच्छा आहे ना तसंच कर, चल बरं का आता मला खूप भूक लागली, मला तू जेवायला दे. त्यानंतर पारूही आनंदात हो म्हणते. दुसरीकडे प्रिया आणि प्रीतम मात्र त्या कपाटावरूनच वाद घालू लागतात, तर दुसरीकडे श्रीकांत आणि अहिल्या मात्र त्या आदित्यमुळेच इकडे वाद घालत असतात. त्यानंतर श्रीकांत म्हणू लागतो, अहिल्या तू खाली जे वागली ना ते मला अजिबातच आवडलेलं नाही. त्यावेळी अहिल्या म्हणू लागते, हो श्रीकांत मी काय चुकीचं वागले, तुम्ही जसं माझ्यासोबत केलं ना मी तेच करण्याचा प्रयत्न करते, पण तुम्हाला मात्र ते आवडत नाही. त्यावेळी मग श्रीकांत म्हणू लागतो, अगं त्या मुलांची काय चूक आहे गं, ते त्यांच्या वाटाने बरोबरच चाललेत ना, पण तू त्यांना का सपोर्ट करण्यासाठी थांबवते. त्यानंतर मग श्रीकांत म्हणू लागतो, तुला माहिती का आपल्या आदित्यनं पारूसोबत का लग्न केलं आहे, तर तिचं ना गळ्यातलं मंगळसूत्र चक्क पारू आपल्या आदित्यचं रक्षा कवच आहे, तुला मात्र हे पण कळत नाही का, जाऊ दे ना गं त्यांच्याबद्दलचा राग सोडून दे ना. पण त्यावेळी अहिल्या काहीच उत्तर न देता शांतच राहते. चला मित्रांनो उद्याच्या भागामध्ये काय होतं बघूया. पारू आता पेपर लवकरात लवकर देऊन उद्घाटनासाठी पोहोचते की नाही, का अहिल्या मात्र त्या उद्घाटनासाठी जाते की नाही, का प्रीतम प्रिया खोटं बोलून त्या उद्घाटनासाठी आदित्यची मदत करायला हजर राहतात. तर उद्याच्या भागामध्ये आपण नक्कीच बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.